बरे वाटले. 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ही धर्मसभा, या धर्मसभेचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सुखीना निवासी आदरणीय श्री बाबा, व्यासमंचावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय चोरमांगे बाबा शास्त्री, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री वाघोटकर बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री संन्यासी बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय मसाले बाबाजी, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय निमसगावकर बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय मुकुंदराज बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय पिलांस्कर बाबाजी आणि उपस्थित असलेली सर्व आदरणीय संत, महंत, तपस्विनी, सहश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, खर तर या आश्रमाचे संचालक परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर नागराज बाबा उर्फ तपस्विनी आत्याबाई यांच्या आग्रहामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी येण्याचा योग, तसा तर नेहमी मी येतोच इथे, तसं नाही, पण आज परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर आग्रहाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी येण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला. आपण बघितलं की या ठिकाणी ॲडव्होकेट नानासाहेब झुंजुर्डे असतील, आमचे करमाळकर नाना असतील, त्याचप्रमाणे माझ्यासोबत सातत्याने काम करणारे आदरणीय किरण पाटील धाराशिवचे असतील, या ठिकाणी आपण सत्कार केला भारतभूषण शास्त्रींचा. आता मला कळलं भारत हा भूषणावाच आहे, काही विषयच नाही, आणि म्हणून भूषणावा काम जिथं होतं त्याचा सत्कार खऱ्या अर्थानं होत असतो. असे आदरणीय भारतभूषण शास्त्री या ठिकाणी आहे. समोर आदरणीय साहित्यिक, लेखक, याही पदव्या ज्यांच्या पुढे कमी पडतील असे आदरणीय प्राध्यापक अंजनगावकर सर आहेत, आदरणीय मोहन बाबुळगावकर आहेत, आणि सर्व या आश्रमाशी संबंधित असलेले आमचे आदरणीय श्री सुदर्शन मुनी दादा आहेत. आज किंबहुना मला खऱ्या अर्थानं दिसत नाहीत, आदरणीय संतोष शास्त्रीजी खऱ्या अर्थानं दिसत नाही तिथे, किंबहुना काही महत्वाच्या कामासाठी ते गेले असावेत. असे आदरणीय संतोष शास्त्रीजी आहेत, रोहिणीताई असतील, आणि हे सर्व आश्रमस्थ परिवार. खरं तर 50 वर्ष या आश्रमाला झाली, यासाठी या सर्व परिवाराला खऱ्या अर्थानं यांचं अभिनंदन करणं आणि यांना अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करणं अत्यंत महत्वाचं आहे. 50 वर्ष कमी नाही. बघा तुम्ही, 50व्या वर्षी माणूस क्षीण होत चालतो, होतो की नाही. झुंजुर्डे पाटलांना काळा चष्मा लागला. बघा तुम्ही, तरी त्यांना वाटतं मी अजून तरुणच आहे. वास्तविक मंदिराच्या वयापेक्षा वर वय असेल त्यांचं, पण असू द्यात ना. माणूस शरीरानं थकू द्यावं, मनानं खऱ्या अर्थाने बलवान पाहिजे, आणि ते मन जे आहे त्या मनाला बलवान करण्याचं जर कुठलं साधन असेल तर ते मंदिर आहे. मंदिराशिवाय मन बलवान होऊ शकत नाही. तुम्ही प्रचंड काम करता, शरीर थकतं, म्हणजे तुम्हाला झोप लागते की नाही. पण जर आमचं मन थकलं तर झोप अजिबात लागत नाही. आणि म्हणून मनाला खऱ्या अर्थानं शांत करायचं असेल, त्या मनाला खऱ्या अर्थानं ऊर्जा प्राप्त करून द्यायची असेल तर आपल्याला मंदिरात यावंच लागेल. आणि मग मंदिरात या ठिकाणी आलात तुम्ही, तिथे बसलात, त्या ठिकाणी असलेल्या अधिष्ठानाचं चिंतन केलं, स्मरण केलं, मनन केलं, एकाग्र भावनेतून त्या ठिकाणी असलेल्या अधिष्ठानाशी जर बोलण्याचा प्रयत्न केला, संवाद साधण्याचा
आमचं मन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रफुल्लित झालेलं असतं, बलवान खऱ्या अर्थानं झालेलं असतं. तुम्ही बघा 50 वर्ष मंदिराला झाली, ज्या वेळेस हे मंदिर होत असेल, याचं निर्माण कार्य सुरू असेल, त्यावेळेस या ठिकाणी विटा येऊन पडल्या, या ठिकाणी सिमेंट येऊन पडलं, या ठिकाणी लोखंड येऊन पडलं आणि रस्त्यानं जाणारा येणारा बघत होता आणि तो काय म्हणत होता, या मंदिराच्या विटा, हे मंदिराचं लोखंड, हे मंदिराचं सिमेंट, जड असलेल्या वस्तू मंदिराच्या संपर्कात गेल्याबरोबर त्यांचं नाव बदलून गेलं. तसं आपण तर चालते बोलते आहोत, आपण मंदिराच्या संपर्कात गेलो की आमचं जीवन बदलून जात. आणि म्हणून मंदिर माणसाच्या जीवनात अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी येऊन ज्या वेळेस आम्ही आमची साधना करतो, पण आजकाल आमची मंदिरं जरा वेगळ्या दिशेनं जात आहेत. भाविक भक्त येतात, पण इथं खऱ्या अर्थानं आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी असलेल्या अधिष्ठानाशी आम्ही बोललो पाहिजे, पण असं होत नाही. आम्ही परस्परातच बोलतो. तुझ्या घरी काय भाजी केली, तुझा मुलगा काय करतो, रिकाम्या गोष्टी आम्ही मंदिरात करतो ज्या आम्हाला करायच्या नसतात. रिकाम्या गोष्टी करण्यासाठी बगीचांची व्यवस्था आहे, मंदिरांची व्यवस्था नाही. मंदिर यासाठी आहे की आम्हाला त्या अधिष्ठानाशी बोलता आलं पाहिजे, आमचं दुःख त्या अधिष्ठानाला सांगता आलं पाहिजे, त्या अधिष्ठानाशी आम्हाला संवाद साधता आला पाहिजे. एकाग्र मनानं, एकाग्रतेनं खऱ्या अर्थानं त्या परमेश्वराच्या ठिकाणी आम्हाला आमचं दुःख त्या ठिकाणी व्यक्त करता आलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रभर सांगतो की तुम्ही 1000 लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या देवाऱ्यासमोर बसा, मंदिरात आले त्या मूर्ती समोर बसा, बसलेत तुम्ही की डोळे मिटा, डोळे मिटले की हात जोडा, हात जोडले की आठवा तुम्ही कितीकांचं मन दुखवलं, कितीकांना वाईट बोलले, कितीकांना तुम्ही फसवलं. आठवत चला, आठवता आठवता तुमच्या हृदयाला पीळ बसेल. पीळ बसला की टचकन दोन थेंब घरातल्या देवाऱ्या समोर गळतील, मंदिरातल्या मूर्ती समोर गळेल. तो तुमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल. यापेक्षा दुसरा तिसरा अभिषेक असू शकत नाही. आणि म्हणून 2 थेंब डोळ्यातून काढण्यासाठी मंदिराची निर्मिती आहे. यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला मंदिरात यायचं आहे. म्हणजे इथे तुम्ही बघा ना, इथे आल्यानंतरही त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 5 दंडवत घातले पाहिजे. पण आम्ही घालतो का? आम्ही आंघोळ करून आलेलो असतो, चांगले कपडे अंगावर परिधान केलेले असतात. आता दंडवत घातले की कपडे मळणार आहे, आणि म्हणून आम्ही कपडे मळतील म्हणून दंडवत घालत नाही. अरे माणसा, कपडे मळाले तर साबणीने धुता येतील, पण मन मळालेलं दंडवत घातल्याशिवाय धुतल्या जात नाही. आणि म्हणून तिथं समर्पणाचा भाव खऱ्या अर्थानं तुम्हाला व्यक्त करावा लागेल. समर्पित भावनेतून इथे यावं लागेल. इथे निष्ठा तुम्हाला समर्पित करावी लागेल. या माध्यमातून जर खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी आलात तर खरंच मंदिराला 50 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद आपल्याही हृदयात तो प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून जर या माध्यमातून आपल्याला तो आनंद जर घेता आला तर घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणाहून, या पवित्र ठिकाणाहून आपण केला पाहिजे. कैवल्यवासी परमपूज्य आदरणीय श्री बाबांनी या मंदिराची ती निर्मिती केली, आणि मग ही निर्मिती केल्यानंतर या आश्रमाची स्थापना केल्यानंतरही दूरदृष्टी जी होती ती दूरदृष्टी असणं अत्यंत महत्वाचं आहे. की आमचा संप्रदाय कशा पद्धतीनं लोकाभिमुख होईल. म्हणजे लोकाभिमुख काही आम्हाला व्हायचं असतं का, संतांना व्हायचं असतं का? नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या महाराष्ट्राच्या मातीत तो सत्य, अहिंसा, शांती, समता
मला मंत्र जो दिलेला आहे तोच विचार खऱ्या अर्थानं आम्हाला या भारताच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबांनी ते कार्य खऱ्या अर्थानं या ठिकाणावरून केलं आणि त्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या माध्यमातून खरं तर साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड काम व्हायला पाहिजे. वकील साहेब, तुम्ही वकील झाल्यापेक्षा साहित्यिक व्हायला पाहिजे होते. पण वकिली चांगली चालते तुमची, त्यात काही प्रश्न नाही. पण साहित्य क्षेत्रामध्येही खऱ्या अर्थानं काम होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी सांगतो, मी काल नागपूरच्या बाबासाहेब बिडकरांच्याही कार्यक्रमामध्ये बोललो की बघा ना, आम्ही मागे नाहीत कुठे. डॉक्टर नगेंद्र मुनीही डॉक्टर झालेले होते. तुम्ही काळ बघा, कैवल्यवासी श्रीरामपूरचे आदरणीय बाबा साहित्यवारिधी होते. सावली मूर्ती मंदिराचे संचालक आदरणीय कृष्णमुनी. पुढे प्रभाकर जे लावत होता ना, ती खऱ्या अर्थानं हिंदी मधली सर्वोच्च पदवी त्यांना मिळालेली होती. म्हणून पुढे त्यांच्या नावापुढे प्रभाकर लावल्या जात होतं. आणि म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये आम्ही कमी आहोत असं नाही, पण आजही त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं अजूनही वेगानं आपल्याला जावं लागणार आहे. याचा विचार या मानव संप्रदायातल्या तरुणांनी खऱ्या अर्थानं केला पाहिजे. वेगानं पुढे जाण्याची अजूनही गरज आहे. फार मागे आहोत आपण, अजूनही मागे आहोत.